यार फिर से वही। ठीक तो हो ना? हाँ बस मेरी पीठ हर रोज। हाँ यार, ये दिक्कत तो मेरी पीठ में भी है। ऐसा क्या? मानदुखी, पाठदुखी किंवा कंबरदुखीमध्ये काही गैरसमज असतात आणि हे गैरसमज वेळीच लक्षात घेणं फार गरजेचं असतं. रिकव्हरीसाठी फार महत्त्वाच्या असतात या अशा गोष्टी. युजली घडतं काय, अशा मणक्यांच्या आजारांमध्ये उगाचच विश्रांती घेतली जाते आणि हीच विश्रांती घेणं किंवा बेडवर पडून राहणं यामुळे मानेतील, पाठीतील किंवा कमरेतील ज्या मांसपेशी असतात त्या मांसपेशी शिथिल होतात. त्या मांसपेशींचा टोन कमी होतो आणि कदाचित सतत पडून राहणं हे खरं तर रिकव्हरीसाठी फार धोकादायक असतं. परिणामी तुमच्या वेदनेची ग्रॅव्हिटी लक्षात घेऊन हालचाली करणं आवश्यक असतं. गरजेनुसार किंवा व्याधी गांभीर्यानुसार थोडासा व्यायाम करावा. योग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगोथेरपी घ्यावी. योगोथेरपीमध्ये विशिष्ट लाकडी खेळणी वापरली जातात किंवा एक स्पेसिफिक पिलोज, ब्लँकेट्स किंवा रोप अँड बेल्ट्स वापरले जातात आणि त्याचा परिणाम असा होतो, विशिष्ट मांसपेशी किंवा लिगामेंट्सवर किंवा विशिष्ट स्नायूंवर एक ताण देणं सहज शक्य असतं. बरं, असा ताण दिल्यामुळं त्या ठिकाणच्या असलेल्या चेतातंतूची कार्यक्षमता वाढते, त्या भागातील रक्तपुरवठा सुरळीत होतो आणि शिवाय ज्यावेळेला एक विशिष्ट पद्धतीनं आपण आसन करून घेत असतो एखाद्या विशिष्ट आजारात, त्यावेळेला त्या ठिकाणची जी मर्म असतात त्या मर्मांवर एक विशिष्ट दाब तयार होतात. तो दाब खरं तर लक्षणांमध्ये फरक पडण्यासाठी फार गरजेचा असतो. म्हणूनच तर आपण आपल्या सेंटरमध्ये पंचकर्मासोबत मेडिकल योगोथेरपी देतो मणक्यांच्या आजारांसाठी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेला पंचकर्म करत असताना विशिष्ट मांसपेशींमध्ये एक लवचिकपणा तयार होतो. मांसपेशी थोड्याशा सॉफ्ट होतात, त्याला थोडासा जो ताठरपणा किंवा जो स्टिफनेस असतो तो स्टिफनेस कमी होतो आणि अशा वेळेला जर आपण त्याच्यासोबत मेडिकल योगोथेरपी दिली तर मग नक्कीच सगळी लक्षणं बऱ्यापैकी कमी होतात काही दिवसात.